जय हिंद. नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आता सगळ्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा इकॉनॉमिक्समधला अर्थशास्त्रामधला टॉपिक पण थोडाफार लिटल बिट अवघड वाटतो विद्यार्थ्यांना. तर त्या टॉपिकच्या बाबतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी थोडा अभ्यास करायचा आहे. तो टॉपिक या लेक्चरच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे. बघा आता टॉपिक काय आहे, बघा राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. बघा टॉपिकचं नाव काय देण्यात आलं आहे, तर राष्ट्रीय उत्पन्न नाही. आता राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ना, हे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना त्याचे काही निर्देशांक म्हणजे आपण त्याला म्हणू काही इंडिकेटर्स आहेत. त्या इंडिकेटरचा वापर केला जातो. कुठले कुठले इंडिकेटर्स आहेत, जसं की GDP आहे, नंतर NDP आहे, GNP आहे, NNP आहे. तर असे वेगवेगळे इंडिकेटर्स या ठिकाणी विचारात घेतले गेलेले आहेत. तर वन बाय वन आपण काय करायचं, तर या ठिकाणी बघत जायचं आहे. बघा आता पहिला जर आपण बघितला तर इथं GDP देण्यात आलेला आहे. यालाच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हटलं जातं किंवा सकल देशांतर्गत उत्पादन म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर आहे NDP आहे. NDPला काय म्हटलं जातं की नेट डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा मराठीमध्ये आपण म्हणतो याच्यामध्ये निव्वळ देशांतर्गत उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. नंतर आहे GNP. बघा GNP म्हणजे काय, तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हटलं गेलेलं आहे किंवा आपण आपल्या मराठी भाषेमध्ये बघितलं तर सकल राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं गेलेलं आहे. आणि चौथं जे आहे ना, हे NNP आहे, म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट किंवा आपण काय म्हणतो त्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. आता ही जी संकल्पना जी आहे ना, हे जे काही आपण बघितलेले आहेत हे मुद्दे थोडं एकदम व्यवस्थित पद्धतीने डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता हे दोन्ही काढत असताना हे दोन्ही ज्या वेळेला आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये इन्कम मोजायचे असतात किंवा आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असताना त्यावेळेला या प्रत्येकाचा काहीतरी मथितार्थ आहे. आता तो मथितार्थ समजून घ्यायच्या अगोदर पहिल्यांदा आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच आपण त्याला नॅशनल इन्कम कशाला म्हटलं जातं, साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये कशाला म्हटलं जातं ते आपण बघूया. बघा इथं काय म्हटलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षात देशाच्या निवासी व्यक्तीने म्हणजे जो भारतीय नागरिक आहे, भारतामध्ये राहतोय, रेसिडेंट आहे, यांनी जे अंतिम वस्तू व सेवा उत्पादनाच्या बदल्यात मिळवलेले एकूण आर्थिक मूल्य हे काय असतं, तर त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं जातं. मी असेल, माझ्यासारखे तुम्ही सगळे असाल, जे काही तुम्ही हे मिळवतात म्हणजे इन्कम जो मिळवतात देशांतर्गत म्हटलं गेलेलं आहे. बघा देशात म्हणजे देशामधल्या व्यक्तीनं म्हटलं गेलेलं आहे की जो उत्पन्न मिळवलेलं आहे ना, त्या उत्पन्नाचा पण ते उत्पन्न ॲट द लास्ट एंड म्हणजे हा पेन आहे, पेन विकल्यानंतर जे पैसे येतात ते अंतिम वस्तूचं जे मूल्य असेल किंवा मी तुम्हाला शिकवतोय त्याच्या बदल्यात तुम्ही मला पे करताय, ती सेवा असेल, तर याच्या उत्पन्नाच्या बदल्यामध्ये एकूण जे आर्थिक मूल्य तयार होते ना, त्या सगळ्याला एकत्रित केलं जातं आणि सगळ्याला एकत्रित करून जी किंमत येते त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं. बघा म्हणजे आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीनं जो शेवटची म्हणजे वस्तू विकून पैसे मिळवले जातात, सेवा देऊन पैसे मिळवले जातात ना, त्या सगळ्यांना एकत्रित केल्यानंतर त्याचं जे मूल्य तयार होईल, त्याची जी व्हॅल्यू तयार होईल ना, त्यालाच नॅशनल इन्कम असं म्हटलं गेलेलं आहे. बघा आता याच्यामधले मग महत्वाचे एक एक मुद्दा आपण समजून घ्यायचा आहे की GDPच्या बाबतीमध्ये GDP मोस्टली GDPचा रोल जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. GDPच्या संदर्भात काय म्हटलं गेलेलं आहे बघा बाळांनो, की GDP यालाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हटलं जातं. काय म्हणतात इंग्लिशमध्ये, इथं लिहितो बघा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हटलं जातं. बघा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये काय म्हणतो आपण त्याला, सकल देशांतर्गत उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. सकल देशांतर्गत उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. बघा आता याची व्याख्या काय सांगतात बघा, सकल देशांतर्गत उत्पन्नामध्ये एका वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेत म्हणजे देशांतर्गत उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य. साध्या सोप्या भाषेमध्ये आपला भारताचा नकाशा पूर्ण घेतला, भारताच्या नकाशाच्या बॉर्डरमध्ये ज्या वस्तू आणि सेवांचे उत्पन्न होऊन त्या विकल्या जात आहेत आणि त्याचं जे मूल्य तयार होतंय ना, त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये GDP म्हटलं जातं. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, सकल देशांतर्गत उत्पन्न त्याला म्हटलं जातं. बघा एकदम सिंपल भाषेमध्ये याची ही व्याख्या देण्यात आलेली आहे. बघा आता मुद्दा येतो की GDP असं असेल तर NDP कशाला म्हटलं जातं, NDP कशाला म्हटलं जातं म्हणजे काय म्हटलं गेलेलं आहे, दुसरी कन्सेप्ट आपली समोर येत आहे की NDPलाच काय म्हटलं जातं, नेट डोमेस्टिक
प्रोडक्ट म्हटलं गेलेलं आहे बघा, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. आता नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. साधं सोपं याचं एक उदाहरण घ्यायचं म्हटलं की जी GDP मधली जी किंमत आहे, सगळ्या वस्तू सेवा विकल्यानंतर त्याच्यातून जो पैसा तयार होतोय त्याला GDP म्हटलं जातं. फक्त या GDP मधून काय वजा करायचं माहिती आहे का? घसारा. घसारा इन द सेन्स की काय आहे की एक्सपेंडिचर आपण म्हणू, जो खर्च वजा करून जी किंमत येत आहे त्या किमतीला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हटलं जातं. आता एक उदाहरण याचं द्यायचं म्हटलं तर मी एक तुम्हाला विचारतो बघा की पूर्ण देशांतर्गत जर आपण विचार केला, इथं GDPच्या बाबतीमध्ये 1000 वस्तू आणि सेवा विकल्या आणि त्या वस्तू आणि सेवांची किंमत समजा एकाची किंमत अशी 50 असं धरून एक 50,000 किमतीचं झालं, म्हणजे देशाचा GDP 50,000 आहे असं आपण एक विचारात घेतलं. ओके, एक उदाहरण देतो मी. आता देशाचा GDP जर समजा 50,000 आहे, आता हा 50,000 GDP तयार करत असताना काहीतरी खर्च केला असेल, आपण काहीतरी एक्सपेंडिचर केला असेल ना, जो घसारा आपण त्याला म्हणतो डिप्रिसिएशन म्हणतो. ह्यातनं समजा मी काय केलं की या 50,000मधून 5,000 वजा केले, माझ्याकडे किती आले राहिले बाळांनो? 45,000. हे जे 45,000 असेल याला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हटलं जातं आणि जे 5,000 वजा केलेले आहेत त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला घसारा म्हटलं जातं. म्हणजे निश्चित भांडवली झीज म्हटलं गेलेलं आहे बघा. काय म्हटलं तर त्याला निश्चित भांडवली झीज म्हटलं जातं. साध्या सोप्या भाषेमध्ये GDP मधून ज्या वेळेला तुम्ही खर्च किंवा त्याला आपण घसारा किंवा इंग्लिशमध्ये डिप्रिशिएशन जे आहे ते वजा केल्यानंतर जी किंमत येते त्यालाच काय म्हटलं जातं? तर NDP म्हटलं जातं, निव्वळ देशांतर्गत उत्पन्न म्हटलं जातं. पुढचा तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो GNP. यालाच सकल राष्ट्रीय उत्पादन म्हटलं गेलेलं आहे किंवा सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलेलं आहे बघा, एका वर्षात देशाच्या निवासी व्यक्तींनी ते कुठेही उत्पादन करीत असतील, उत्पादन केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच इथं सांगायचं म्हटलं तर मला काय म्हणायचं बघा, भारतातील व्यक्ती अमेरिकेत, दुबईत, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युगांडा, रवांडा, केनिया, कुठेही राहून तिथे कॉंगो कुठेही असू दे, तिथं राहून पैसे मिळवत असेल, ते पैसे भारतात पाठवत असेल, त्याच्यातून जी एकत्रित व्हॅल्यू तयार होत असेल तर ती एकत्रित व्हॅल्यू म्हणजे त्याला GNP म्हटलं जातं, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हटलं जातं, सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे बघा. ओके, हे इथं सांगण्यात आलेलं आहे. आता ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जे आहे याच्यामधून पण आपण खर्च वजा केले, खर्च इन द सेन्स की डेप्रिसिएशन, घसारा वजा केला, जर जी किंमत येत्या त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये NNP म्हटलं जातं, नेट नॅशनल प्रोडक्ट म्हटलं जातं. म्हणजे इथं तुम्हाला दोन संकल्पना एकमेकांच्यावरती डिपेंड आहेत असं दिसतात. इथं NDP जे आहे हे GDP वरती डिपेंड आहे, इथं NNP जे आहे हे GNP वरती डिपेंड आहे. या दोन गोष्टी तुम्हाला इथं दिसतात. आता याच्यातून आपल्याला एक टीप काय लक्षात येते बाळांनो? टीप काय येते लक्षात की GDP व GNP देशांतर्गत क्षेत्राशी संबंधित आहेत बघा. NDP, GDP आणि NDP या देशांतर्गत, लक्षात घ्या ना, मी म्हणलं देशांतर्गत उत्पादित होत आहे ते. बट GNP आणि NNP काय आहेत तर बाहेरच्या देशामधला पण संबंध येतो. कारण जो भारतीय नागरिक अमेरिकेमध्ये काम करत असेल, तिथून जो पैसे मिळवत असेल ना, तो भारतात येत असेल तर तो याच्यामध्ये काउंट केला जातो, GNP मध्ये काउंट केला जातो बघा, NNP मध्ये काउंट केला जातो. या दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला काय करतायत तर दिसत आहेत बघा. ओके, इथपर्यंत तुम्हाला ही कन्सेप्ट समजली झालं. हाच ऍक्च्युली राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे की जो आपल्याला समजणं गरजेचा आहे. आता याला जर आपण फॉर्म्युलेच्या बेसिसवरती जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं, फॉर्म्युला काय म्हणतोय बघा, NDP. आता MP म्हणजे काय? मार्केट प्राइस. याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतो आपले जे काही बाजारी मूल्य आहे, बाजारामधला आत्ताची जी किंमत आहे त्याला मार्केट प्राइस म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच NDP मार्केट प्राइस जर तुम्ही बघितलं, NDP मार्केट प्राइस इज इक्वल टू, बरोबर काय येतं बघा बाळांनो, GDP मार्केट प्राइस वजा घसारा म्हणजे डिप्रिसिएशन. यालाच मी आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो तर खर्च म्हणत आहे बघा. म्हणजेच GDP मधून जर तुम्ही खर्च वजा केला तर जी किंमत येत आहे त्याला NDP म्हटलं जातं. आणि हे सगळं आपण कशाला काउंट करतोय तर मार्केट प्राइसला काउंट करतोय, बाजारभाव आपण म्हणतोय. MP म्हणजे बाजारभाव आणि FC म्हणजे घटक खर्च म्हणले. FC ला काय म्हटलं जातं? फॅक्टर कॉस्ट म्हटलं जातं बघा, फॅक्टर कॉस्ट म्हटलं जातं, याला घटक खर्च म्हटलं गेलेलं
आहे. हेच इथं फॉर्म्युलेच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. जसं इथं मी म्हटलो की NDP जर बघायचं असेल तर काय केलं जातं, GDP आहे या GDP मधून घसारा वजा केला जातो. आता हे कशासाठी आहे, मार्केट प्राइसला आहे, आपण इथं MP लिहिलं, इथं GDP ला पण मार्केट प्राइसला आहे इथं लिहिलं. सेम तेच या ठिकाणी काय केलं तर सांगण्यात आलेलं आहे. सेम त्याच पद्धतीनं GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मार्केट प्राइसला आहे. या ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट कसा काढला जातो बघा, जीडीपी जो आहे मार्केट प्राइसचा त्याच्यामध्ये परदेशातून मिळवलेले निव्वळ उत्पन्न घटक जे आहे ना, म्हणजे जीडीपी तर आहे, देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा आहेच, पण अमेरिकेमध्ये काम करणारी भारताची कंपनी असेल, दुबईमध्ये काम करणारे भारताचे नागरिक असतील, त्यांच्या माध्यमातून पण जो पैसा मिळवला जातो ना, तो पण या GNP मध्ये काउंट केला जातो. जे की आपण इथं बघितलं होतं, GNP मध्ये हे देशाच्या निवासी व्यक्ती संबंधित परदेशात पण असेल ना तरी त्याचा संदर्भ या ठिकाणी येत आहे. आणि NNP कशाला म्हणलं जातं, NNP तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मधून घसारा वजा केला की नेट नॅशनल प्रोडक्ट या ठिकाणी येत असतं. सिंपल आहे, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला काय केलं तर हे चार्टच्या माध्यमातून मी दिलेलं आहे. खाली टेलिग्रामची लिंक आहे, त्याच्यावरती जाऊन हा चार्ट तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता. ओके, आता निर्देशांक जे शॉर्ट फॉर्म मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत ना, तेच जे मी इथं सांगितलं ते इथे देण्यात आलेलं बघा. GDP म्हणजे काय, देशाच्या भौगोलिक सीमेत देशांतर्गत एका वर्षात उत्पन्न झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवा जे बाजारभावानुसार आहेत ना ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आता घटक खर्चाच्या बाबतीमध्ये आणि बाजारभावाच्या बाबतीमध्ये कंपॅरिझन केलंय, म्हणजे इथं मी म्हणेल की मार्केट प्राइसच्या बाबतीमध्ये, इथं फॅक्टर कॉस्टच्या बाबतीमध्ये देण्यात आलेलं आहे. बाकी काही वेगळं असं या ठिकाणी दिसत नाहीये बघा. ओके, ठीक आहे. काय म्हणले बघा, देशाच्या भौगोलिक सीमेत देशांतर्गत एका वर्षात उत्पादन झालेल्या सर्व वस्तू किंवा अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य हे घटक खर्च. घटक खर्चामध्ये काय येतं बघा की घटक खर्चामध्ये टॅक्स वजा केले जातात आणि सबसिडी ऍड केली जाते. घटक खर्चामध्ये काय राहतं की टॅक्स वजा केले जातात, सबसिडी ऍड केली जाते बघा. ते घटक खर्चाच्या बाबतीमध्ये आहे बघा. ओके, इथंच NDPच्या बाबतीमध्ये काय म्हणलंय की GDP मधून घसारा वजा केला की आपल्याला NDP मिळत्या ही मार्केट प्राइसला. तसंच फॅक्टर कॉस्टला पण NDP कसं मिळतं, GDP फॅक्टर कॉस्ट आहे त्याच्यातून जर घसारा खर्च किंवा आपण त्याला डेप्रिसिएशनचे आहे ना ते वजा केलं तर NDP फॅक्टर कॉस्ट मिळतं. GNPच्या बाबतीमध्ये GDP मार्केट प्राइस मध्ये आहे प्लस बाहेरच्या देशामध्ये जे लोक काम करतात त्याच्यातून येणारे पैसे असतील हे एकत्रित करून GNP मिळतो. मार्केट प्राइसला असेल तर इथे हे मार्केट प्राइसच्या बाबतीमध्ये आणि इथं फॅक्टर कॉस्ट असेल तर फॅक्टर कॉस्टच्या बाबतीमध्ये हे मिळतंय. फक्त GNP फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू GDP फॅक्टर कॉस्ट अधिक परदेशातून मिळालेले निव्वळ घटक उत्पन्न याच्यामध्ये येत आहे. आणि नेट काढायचं असेल, नेट नॅशनल प्रोडक्ट, मार्केट प्राइसला काय करायचं, घसारा वजा करायचा आणि GNP मधून आणि इथं GNP फॅक्टर कॉस्ट मधून घसारा वजा करायचा. सिंपल आहे, असं काही मोठं काय नाही. कधी कधी हे परीक्षेला विचारत असताना काय होतं की फॉर्म्युले बेस आल्यानंतर विद्यार्थी थोडं घाबरतात आणि त्यामुळे थोडं उत्तर चुकतं त्यांचं. सो या चार्टच्या माध्यमातून ते चांगलं परफेक्टली तुमच्या लक्षात राहील. आता घसाराच्या बाबतीमध्ये इथं काय देण्यात आलं बघा, साध्या सोप्या भाषेमध्ये घसारा कसा म्हणतात, घसारा निश्चित भांडवली झीज म्हटलं गेलेलं आहे. मी ह्याला काय म्हणतो तर निश्चित भांडवली खर्च म्हणतोय. काय बघा, मशिनरी असेल, साधने असतील, इमारती असतील इत्यादी निश्चित संपत्तीची एका वर्षातील झीज, गंज, कालबाह्य यामुळे होणारी किंमत घट होते. म्हणजे थोडक्यात काय होतंय, समजा किंमत घट होते म्हणजे त्या मशीन दुरुस्त करायला आपण खर्च करतोय, तो जो खर्च आहे इंडायरेक्टली त्यालाच घसारा म्हटलं जातं बघा. ओके, नंतर परदेशातून मिळालेले निव्वळ घटक उत्पन्न, परदेशात राहणाऱ्या भारतीयांना मिळालेले घटक उत्पन्न वजा परदेशी नागरिकांनी दिलेले घटक उत्पन्न. दोन गोष्टी येतात बघा. जसे आपली लोक बाहेरच्या देशामध्ये काम करतायत ते भारताच्या इन्कम मध्ये ऍड केलं जातं, पण जी लोक भारतात काम करून बाहेरच्या देशामध्ये उत्पन्न पाठवतात, जसे की समजा अमेरिकेतला एक माणूस भारतामध्ये काम करत असेल तर तो इथं मिळवतोय आणि अमेरिकेमध्ये जातोय पाठवतोय, तर ते वजा केलं जातं. ते काय केलं जातं तर वजा केलं जातं बघा. ओके, नंतर बाजारभाव आणि घटक खर्च याच्यातील संबंध जर बघायचा असेल, जसं मी आता तुम्हाला एक्सप्लेन करताना एक गोष्ट सांगितली की बाजारभाव इज इक्वल टू घटक खर्च अधिक अप्रत्यक्ष कर वजा अनुदाने. ह्याला जर मी फॅक्टर कॉस्टच्या बाबतीमध्ये, घटक खर्चाच्या बाबतीमध्ये मांडायचं म्हटलं तर काय येणार बघा, घटक खर्च इज इक्वल टू मी म्हणेल की मार्केट प्राइस
या ठिकाणी काय येणार आहे तर मार्केट प्राइस जी आहे ती येणार आहे. या मार्केट प्राइस मधून काय होणार आहे तर टॅक्स वजा होणार आहेत आणि याच्यामध्ये सबसिडी ऍड होणार आहे. याला काय म्हटलं जातं तर फॅक्टर कॉस्ट म्हटलं जातं बघा. याला काय म्हटलं जातं तर फॅक्टर कॉस्ट. जर मार्केट प्राइस काढायचं असेल तर हे सगळं तिकडे घेऊन जायचं की जे या ठिकाणी जे देण्यात आलेलं आहे ना खाली ते तुम्हाला हे येत आहे. तर अशा पद्धतीचं काय आहे की सिंपल पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न निर्देशांक जे आहेत ना हे या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत. व्यवस्थित बघा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांच्या बरोबर शेअर करा जेणेकरून त्यांनाही याच्या बाबतीमधला जो डाऊट असेल ना तो सॉर्ट आउट होईल. अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो.